आता इथे सांगितलंय बघा, समोच्च रेषेमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. तर बघा इथे तुम्हाला समोच्च रेषा दिल्या. ह्या ज्या काही तुम्हाला रेषा दिसत आहेत त्या समोच्च सरळ रेषा आहेत आणि मी इथे सांगितले की ज्या ठिकाणचं अंतर कमी असेल त्याला काय बोलणार, तो तीव्र उतार आहे. तुम्हाला आता परत दिसेल, मी अजून समजून सांगण्यासाठी अजून उदाहरणं आहेत की अंतर कमी असल्या त्या ठिकाणचा उतार तीव्र असेल. तर समजा हे एक ठिकाण आहे, तर अंतर कमी आहे पण ते पटकन झटक्यात येत आहे ना, तीव्र उतार आहे म्हणून त्याला काय म्हणणार, तीव्र आहे. तो कमी आहे. अंतर जिथे कमी आहे, ज्याला जायला काही वेळ लागणार नाही, तो तीव्र आहे आणि ज्याला जायला वेळ लागणार आहे म्हणजे ते असा असा उतार आहे म्हणजे तो मंद आहे. त्याला जायला वेळ लागणार आहे म्हणजे तो मंद उतार आहे. हे देखील आपण आता काही पिक्चरच्या द्वारे बघ आपण समजून घेऊ शकतो. बघा इथे हे समोच्च रेषा दिलेला आहे आणि तीव्र आकार दिलेला आहे. ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत की जसं हे फूल आहे की ते डोंगर आहे, दऱ्या आहेत, म्हणजे हा काय आहे, उतार मंद आहे, बरोबर आहे. पण हा उतार कसा आहे, तीव्र आहे. म्हणजे जो छोटा आहे तो तीव्र आहे, पण हा कसा आहे, हळूहळू आहे. याला काय आपण म्हणणार, तर हे अंतर जास्त असल्या जमिनीचा उतार मंद असतो. हे अंतर काय, जर अंतर जास्त असेल उतार कसा आहे, जमिनीचा मंद आहे आणि जर जास्त कमी असेल तर तो कसा आहे, तीव्र आहे. हे देखील आपल्याला म्हणजे बघा हे तुम्हाला दिसून आलेलं आहे की तुम्हाला इथं प्रत्यक्ष उदाहरण दाखवलंय. बघा आता तुम्हाला काय सांगितलंय की तेच मी तुम्हाला बघा जसं आता उदाहरणाच्या द्वारे सांगितलंय तसंच मी तिथे सांगितलं की हा डोंगर आहे, त्या डोंगराचा मंद उतार. मंद उतार म्हणजे जिथून आपल्याला उतरायला खूप वेळ लागतो मुलांनो, की जिथून आपल्याला उशीर लागतो त्याला आपण म्हणणार मंद उतार. पण जिथून आपण पटकन खाली येऊ शकतो, जसं आपण एका उंच कडावर गेलो आणि तिथून समजा एखादी वस्तू फेकली तर ती पटकन खाली जाते. म्हणजे ती जरी खोल असते पण त्याला जायला जेव्हा कमी वेळ लागतो तेव्हा त्याला आपण बोलणार उतार. समजा ह्या ठिकाणाहून वस्तू फेकली तर ती पटकन खाली जाईल, परंतु या ठिकाणी फेकली तर ती हळूहळू गडगडत काय होईल, ती घरट्या मारत मग ती या पायथ्याशी पोहोचेल. परंतु याचं तसं नाहीये. बघा याचा पायथा आणि याचा पायथा सेम आहे. बघा याचा पायथा आणि याचा पायथा सेम आहे, परंतु हीच वस्तू जर एखादी वस्तू इथून टाकली ती पटकन जाऊ शकते, परंतु याला जायला काय होणार आहे मुलांना, वेळ लागणार आहे. म्हणून तो कसा आहे, हा मंद उतार आहे आणि हा कसा आहे, तीव्र उतार आहे. आले लक्षात मुलांना. तर त्याच्यामुळे तिथे आणि हा डोंगराचाच आहे आणि हा जो आहे तो डोंगराचा आडवा छेद आहे. म्हणजे हा कोणता आहे, तर डोंगराचा हा आडवा छेद. आता आपल्याला बघा दुसरा आहे रंगपद्धती. रंगपद्धती म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये आपण नकाशामध्ये काही रंग भरतो की आपल्याला समजण्यासाठी की बाबा ह्या कलर कोणत्या कलरचा वापर केला गेला आहे हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये समजतं, की त्याच्यामुळे अजून आपल्याला स्पष्ट समजून येतं की बघा इथे तुम्हाला काय सांगितलं आहे, इथे बघा ही समोच्च रेषेवर आधारित पद्धत आहे की जी रंगसंगती आहे. आपण जी दुसरी पद्धत पाहिली होती की रंगसंगती, ही दुसरी आहे. ही समोच्च रेषेवर आधारित आहे. जी समान रेषा ज्या जुळवणाऱ्या असतात त्याला आपण समोच्च रेषा बोलतो. मग हा काय आहे, समुद्र आहे. समुद्राच्या नंतरची ही काही जमीन आहे, त्याच्या ज्या जमिनी समुद्र कशा प्रकारे दाखवला आहे, तो निळा आहे. मग निळ्या समुद्राच्या जर जी जमीन लागते ते जमीन कशा प्रकारची आहे, मग ती हिरवी आहे, पिवळी आहे, मग ती गडद आहे, मग ती परत अजून ती थोडीशी फिकी आहे. मग अशा प्रकारचे जे त्याच्यात रंगसंगती भरले जातात. आणि इथे जे तुम्हाला दाखवलं गेलं आहे, तुम्हाला इथे इव्हॅल्युएशन दाखवलं, लिजिट इव्हॅल्युएशन म्हणजे 0 पासून म्हणजे समुद्रापासून ते जमिनीपर्यंतचा जो भाग आहे 750 पर्यंत जे शेड आहे, जे वेगळ्या प्रकारचे शेड दिले गेलेले आहेत, रंगाचे जे विविध प्रकार दिले गेले आहेत, ते शेड कोणत्या प्रकारचे आहेत ते तुम्हाला या सूचीमध्ये देखील सांगण्यात आलेले आहे. त्याचा देखील आपण अभ्यास पुढे करणार आहोत की याचं देखील तितकंच नकाशामध्ये महत्व आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर ती आपण काय करतो, त्याच्याच नकाशामध्ये बघतो. या पद्धती समोच्च रेषा दरम्यान रंग भरले जातात. कोणते रंग भरले जातात की जी रंग पद्धती जी असते त्याच्यामध्ये समोच्च रेषा दरम्यान हे रंग भरले जातात की कोणत्या फिकट कलरचे आहे, कोणता डार्क कलर आहे, मग त्याच्यानंतर कोणता कलर येईल, त्याच्यानंतर म्हणजे समुद्रापासून ते जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत हे कोणत्या प्रकारचे कलर त्याच्यामध्ये असतात. की समुद्राला जर निळा कलर दिला आहे तर त्याच्यानंतरचा कलर कोणता येऊ शकतो ते आपल्याला अधिक समजण्यासाठी समोच्च रेषेच्या दरम्यान ते रंग भरून आपल्याला त्या गोष्टी अधिक जास्त जाणून घेऊ शकतो. आता बघा इथे पण ते सांगितले की प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरवला जातो. जे रंग असतो तो उंचीनुसार ठरवतो की जमिनीची जेवढी उंची आहे ती किती प्रमाणात आहे, की समुद्राचं पाणी हे किती प्रमाणात या भागापर्यंत जर पाणी येते तर मग या भागाचं या जमिनीचं रंगसंगती कशी असली पाहिजे. त्याच्या पुढे अजून जर आपण गेलो हे समुद्र आहे, या समुद्राच्या नंतरची जी जमीन आहे त्याचा कलर कसा असला पाहिजे ते ठरवलं जातं. त्याच्या पुढचं जे जमीन आहे
ते हा कोणत्या कलरचा आहे, की हिरव्या कलरचा आहे. समुद्रामधलं जे समुद्राच्या जवळचा जो भाग आहे, तो कसा असणार आहे? हिरवा कलर असणार आहे. का? तर तिथे समुद्राचं पाणी लागून हर एक झाडांना जर पाणी मिळतं, हर एक झुडपांना पाणी मिळतं. मग ते सगळं झाडं हिरवीगार होतात. त्याच्या पुढचे जे असणार, की ते फिक्कट असणार. त्या तिथे तिकडच्या पुढच्या जमिनीला, तिकडच्या नंतरच्या झाडांना पाणी कमी थोडं मिळेल. मग ते थोडं म्हणजे कसं फिक्कट असेल. त्याच्यानंतरची ही काय आहे? ही 4थी स्टेप आहे. म्हणजे ही काय आहे? जमीन आहे. मग हे जमिनीला कसं आपण करणार, की तांबूस कलर आहे. ते तांबूस कलरचा तिथे कलर म्हणजे उंचीनुसार, म्हणजे जमिनीची जी उंची आहे त्यानुसार या गोष्टी ठरवल्या जातात आणि त्याचा रंगसंगती त्याच्यामध्ये त्या नकाशामध्ये मुलांना भरली जाते. आणि त्यामुळे त्याला काय दिलं आहे, की जलभाग आणि जमीन. जसं मी आत्ताच सांगितलं, की हा काय आहे? जलभाग आहे. जिथे जेवढं तुम्हाला निळं दिसतंय मुलांनो, ती भाग कसा आहे? जो पाण्याचा आहे. तो पाणी आहे म्हणून ते जलभाग आहे. परंतु हा भाग कसा आहे मुलांनो, की हा आहे जमिनीचा आहे. आणि तिथे काय सांगितलं? जास्त उंचीची जमीन आणि जास्त उंचीची जमीन ही म्हणजे याच्यामध्ये बघा फरक आहे. इथे देखील वरच्या भागात जास्त उंचीची आणि इथे खालच्या भागात जास्त उंची. तर त्याच्यामुळे यापेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी फिकट हिरवा रंग आहे. म्हणजे काय आहे? जास्त उंचीच्या जमिनीसाठी फिकट हिरवा आहे व त्यापेक्षाही जास्त उंचीच्या जमिनीसाठी पिवळा रंग आहे. की म्हणजे कमी प्रमाणात जर असेल जमीन तर त्याला आपण कोणता दिलाय? फिकट हिरवा दिलाय. पण त्याच्यापेक्षाही जर कमी उंचीची जमीन असेल तर त्याला आपण काय दिला आहे? पिवळा रंग दिलेला आहे. सगळ्यात पहिला आपण हिरवा रंग दिला आणि त्याच्यापेक्षाही जर कमी उंचीची जमीन असेल तर आपण त्याला पिवळा रंग दिलेला गेलाय. म्हणजे ही रंगसंगती देखील त्या नकाशाच्या द्वारे जिथे जलाच्या आहे त्या जलीच्या जमिनीच्या द्वारे ही रंगसंगतीचा देखील उपयोग केला जातो, ते ठरवली जाते. इथे देखील वरील नकाशामध्ये 400 मीटरपेक्षा जास्त उंचीसाठी गडद लाल रंग, तर 300 ते 400 मीटर उंचीसाठी हिरवा रंग येतो. 400 मीटर इथे काय सांगितले? 400 मीटर पेक्षा जास्त असेल तर त्या गडद लाल दिला जातो. 400 जर असेल तर गडद लाल, आणि जर त्याच्यापेक्षा 400 मीटरपेक्षा जर जास्त असेल तर त्याच्यासाठी आपण काय केला जातो? हिरवा दिला जातो. बरोबर आहे. तर मग आता इथे तुम्हाला कोणता करायचा? हिरवा आहे म्हणजे हा 400 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे काय? ही जमीन आहे. जमिनीचं त्यांनी काय केलं आहे, की रंगसंगती भरली आहे. जर 400 मीटर पर्यंत असेल तर ठीक आहे. तर तो आपण कोणता कलर देणार? गडद लाल देणार. जो हा तुम्हाला हा भाग दिसतोय लाल. पण त्याच्यापेक्षा जास्त आहे मुलांनो, त्याच्यापेक्षा जास्त पडत आहे तर आपण कसा देणार आहे, की हा हिरवा कलर देणार आहोत. मग त्यांनी हिरवा कलर हा 400 पेक्षा जास्त मीटर असणाऱ्या भागामध्ये हा दिला गेलेला आहे. तो भाग दिला गेलेला आहे. मग त्याच्यामुळे देखील ते किती प्रमाणामध्ये येतं आणि त्याचं मोजून मापून करून त्याप्रमाणे तो कलर देखील तिथे दिला गेलेला आहे मुलांना. त्याचा देखील विचार केला जाईल. आणि मग ते त्याप्रमाणे त्या नकाशामध्ये काय केलं आहे? दाखवण्यात आलेलं आहे, की त्या कशा प्रकारचा आहे. आता उठावदर्शक आराखडा म्हणजे काय? जर उठावदर्शक आराखडा, आता हा तिसरा भाग आहे. समुच्च रेषा आहे. त्याचं दुसरा आहे, पहिला आपण रंगसंगती पाहिली आहे, तिसरा आहे उठावदर्शक आराखडा. ही सर्वात आधुनिक पद्धत आहे. तिसरी पद्धत आहे जी आधुनिक आहे, की जी आत्ताची लेटेस्ट जी पद्धती आहे ती इथे आणली आहे. ही आधुनिक पद्धत कशा प्रकारची आहे, की जे त्याचा वापर आपण कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने करत असतो. कृत्रिम इथे काय दिलंय? कृत्रिम उपग्रह म्हणजे जे मानवाने बनवलेले उपकरण आहे ते आकाशामध्ये सोडले गेलेले आहेत आणि तिथून आपण जे छायाचित्र घेतो, की तिथून आपल्याला कळतं, की बाबा जग आहे, त्या जगातील जी रंगसंगती आहे, जे कोणत्या गोष्टी तिथे आहेत ते कसे दिसतात तिथून त्याचे जे छायाचित्र काढून मग त्याचा उपयोग आपण काय केला जातो? जे फोटो तिथे येतात, जे पिक्चर्स येतात त्याची आपण काय करतो? मदत घेतो आणि त्याद्वारे देखील आपण काय करतो, की आपण त्या कलर्स त्याच्यामध्ये भरण्याचं काम करतो. त्याला आपण बोलतो सॅटेलाइट बोलतो, की हे माणसाने सोडलेले आकाशामध्ये सोडलेले हे उपग्रह आहेत आणि त्या माहितीच्या द्वारे कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून ही नकाशे काढले जातात, की ते लोक सर्व प्रकारची माहिती पुरवतात, की तिथे कोणत्या प्रकारचे कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या प्रकारचे तिथे राज्य आहे, कोणत्या प्रकारचे कोणत्या कलरने दिसत आहे. हर एक प्रकारची जी माहिती जी आपल्या सर्वसामान्यांना माहिती नसते, परंतु त्या उपकरणाच्या सहाय्याने आपल्याला भरपूर माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे ती माहिती घेऊन काय केलं जातो? हे नकाशे काढले जातात, की त्यांची माहिती घेऊन नकाशे काढ. वरील नकाशामध्ये उंचीनुसार भूरुचित होणारा बदल थेट दिसतात, की बघा इथे काय आहे, की जमिनीपासून जे वर खाली तुम्हाला दिसत आहे, की उंचीनुसार भूरचनेत बदल होतो, की जमीन जेवढ्या उंचीची असेल त्याच्यामध्ये तो वेगळा कलर आहे. नंतर परत खाली आलं की वेगळा कलर आहे. परत थोडंसं जमीन सपाट झाली की वेगळा कलर आहे. म्हणजे याच्यामध्ये भूरूपामध्ये काय झालं आहे मुलांना?
बदल झाला आहे निश्चितच आणि हा बदल नेहमी काय करत असतो, होतच राहतो. या 3 पद्धतीचा वापर, कोणती 3? सर्वोच्च रेषा, रंग पद्धती आणि कोणता आहे उठावदर्शक पद्धती. ती जी चांगली आहे 3 पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जातात. तुम्हाला कदाचित परीक्षेला प्रश्न विचारला होतो, की नकाशे कसे तयार केले जातात? तर त्याचं तुम्हाला उत्तर मुलांनो सांगता आलं पाहिजे, की नकाशे तयार केल्यास प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरचना ही अचूक समजते. या 3 पद्धतीचा वापर करून आपल्याला प्रादेशिक रचना आणि भूरचनेची अचूक माहिती आपल्याला समजू शकते, की आपण कशाप्रकारे याची उंची आहे, म्हणजे उंची आहे, मग खोली आपण निश्चित सांगू शकत नाही. हे देखील आपण पाहिलं होतं, की या कशाप्रकारे आपण या 3 पद्धतीचा वापर केला, की जसं आपण त्याची पाहिली, उंची पाहिली, खोली पाहिली. बरोबर आहे? म्हणजे ही जमीन आहे, या जमिनीचा हा जो भाग आहे आणि त्याप्रमाणे त्याची कशी उंची, खोली, भूरचना आहे किंवा उतार झाल्यास इत्यादीची, म्हणजे त्याचा उतार जर मंद आहे का त्याचा तीव्र आहे, हे देखील आपण पाठामध्ये पाहिलं, की एखाद्या जमिनीच्या तुकड्याची उंची, खोली किंवा त्याचा तीव्र उतार, मंद उतार या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग आपण या सगळ्या गोष्टी कशा पाहतो किंवा याचा आधार काय, की आपण जर ठोस सांगू शकतो, तर आपण संगणकाच्या मदतीने आपल्याला खूप ह्या नकाशा तयार करण्यास होते, की संगणकाच्या आधारे या नकाशावरील प्रत्येक बिंदूची उंची पाहता येते, की जिथे जे छोटे-छोटे जे फ्लेक्स असतात, त्या फ्लेक्सच्या द्वारे, की हे जे संगणक आहे, त्या संगणकाच्या द्वारे आपल्याला पाहण्यास मदत होते. जसं ज्याप्रमाणे जे सूक्ष्म जीव आहे, जे आपल्या उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रयोगशाळेत जाऊन ते मॅग्निफाय ग्लास करून त्याच्या आधाराने आपल्याला ते बघावं लागतं, की ते किती सूक्ष्मजीव आहे, कशा प्रकारचे आहे, कोणत्या आकाराचे आहे, ते किती सेंटीमीटरचे आहे, हे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे संगणकाच्या आधारे त्या नकाशावरील जी काही प्रत्येक जी बिंदूची उंची आहे, समुच्च रेषेची बिंदू आहे, जी रंगसंगती आहे, जे उठावदर्शक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण कशा पाहू शकतो, की जिथे प्रकारे नकाशा बनवण्याचं काम चाललेलं असतं आणि ते काम जे संगणकाद्वारे अतिशय उत्तमरित्या पार पाडलं जातं, की संगणकाच्या आधारे, म्हणजे बघा आता तुम्हाला मॅग्निफाय करून तो तुम्हाला दाखवलंय, की हे काय आहे, की हे एक प्रकारचं काय आहे, जी समुच्च रेषा पद्धती, मग ती कशाप्रकारे, मग प्रत्येक तुम्हाला हा डॉट दिसत आहे, बरोबर? हा डॉट दिसत आहे. ह्या डॉट म्हणजे कशाप्रकारे हा एकमेकाला, की समुद्र सपाटीपासून जी उंची आहे, मग त्याचे हे कशाप्रकारे एकमेकाला समुच्च रेषा हे काय केले आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत. संगणकाच्या आधारे नकाशावरील म्हणजे तुम्ही बघू शकता, की तुम्हाला ते अजून मोठ्या प्रमाणात ते करून दाखवलेलं आहे, की आपण कशाप्रकारे हे पाहू शकतो, बघू शकतो आणि त्याची आपल्याला अंदाज येईल, की कशाप्रकारे तिथे काम पाहतं. की आता आता मला सांगा, की या नकाशाचा उपयोग आपल्याला कोणत्या-कोणत्या गोष्टीसाठी होऊ शकतो, की पूर्वी ज्या युद्धासाठी व्हायचाच होता. पण अजून कशा गोष्टी प्राकृतिक नकाशाचा वापर लष्करी लोकं करतात. ते बघा तुम्हाला इथे लष्करी जे सैन्य आहेत, ते सैन्य लोकं देखील वापर करतात. काय उपयोग असेल बरं त्यांना, की जर एखाद्या वेळेस जर जर आपल्याला युद्ध करायचंच ठरलं, तर ते युद्ध करण्यासाठी जर आपल्या त्या देशामध्ये जर आपल्याला जायचं असेल आणि तिथे लढाई करायची असेल, तर त्यावेळेस देखील नकाशाचा वापर केला जातो, की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या मार्गाने आपल्याला सोपं पडेल, तिथे जाताना किंवा कोणत्या अडचणी येऊ शकतात, तिथे डोंगराळ प्रदेश आहे, तिथे बर्फ पडत आहे, कोणत्या गोष्टीची अजून म्हणजे जनावरांचं आहे का, तिथे अजून कोणत्या गोष्टी तिथे आहेत, या नकाशाद्वारेच देखील आपल्याला तिथे समजू शकतं. तसेच लष्करी कारवाया करतात. त्यामुळे पर्यटन म्हणजे ते देखील मला पाहिजे, की पर्यटन म्हणजे जिथे फिरण्याचं ठिकाण आहे. जर आपल्याला फिरायला जायचं असेल, मुलांना आपल्याला फिरायला फार आवडतं की नाही, की आपण बोलतो ना, की आज आपण पिकनिकला जाऊ, आपण फिरायला जाऊ. पण आपल्याला माहिती तर पाहिजे, की आपल्याला जायचं कसं आहे. त्यासाठी आपल्याला एक नकाशा पाहिजे, की एक आराखडा पाहिजे. जर वर्षानुवर्ष आपण त्या एका ठिकाणी जात असेल, तर आपल्याला नकाशाची गरज नाहीये मुलांनो, निश्चितच. परंतु जर आपण एखाद्या अनोळखी प्रदेशात जात आहोत, एखाद्या अनोळखी ठिकाणी जात आहोत, तर त्या ठिकाणची आपल्याला अचूक माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती नाही, की तो प्रदेश कसा आहे, तिथे लोक कसे आहेत, तिथले रस्ते कसे आहेत, तिथे कोणत्या अडचणी येऊ शकतात, की तिथे डोंगर आहेत का, तिथे जे डोंगर आहेत ते उताराचे आहेत का, तीव्र उताराचे आहेत का, मंद उताराचे आहेत. म्हणजे यासाठीच आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांनो, नकाशाची आवश्यकताही पुरेपूर पडते, की जे पर्यटन स्थळ आहे जिथे आपण जातो, की बाबा तुम्हाला चित्र दिसतं, की लोकही फिरायला येतात, मग तिथे चित्र घेतात, फोटो घेतात. मग त्यासाठी देखील आपल्याला माहिती पाहिजे, की कोणत्या रस्त्याने आपण जाणार आहोत, त्या रस्त्याने जाण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर आपण तिथे करणार आहोत. हे देखील मुलांना आपण या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच सांगितलंय, की जे पर्यटन त्याच्यासाठी देखील येतात. आता इथे काय सांगितलंय, गिरिभ्रमण मार्ग. गिरिभ्रमण म्हणजे की जिथे आपण डोंगर चढण्याचे देखील पराक्रम केले जातात. ही परिक्रमा असते, की ज्यांना डोंगर चढण्याची देखील खूप इच्छा असते आणि ते देखील म्हणजे त्याच्यासाठी पण जर मला डोंगर चढायचा आहे, तर त्यासाठी तो डोंगर कोणत्या भागामध्ये आहे, तो तीव्र उताराचा आहे, मंद उताराचा आहे, तेथे जाण्यासाठी कोणकोणत्या साधनांची आवश्यकता आहे, तिथे कोणत्या गोष्टी लागणार आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहेत, कोणत्या
प्रकारचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तिथे अभ्यास केला जातो आणि अजून कोणत्या तिथे समस्या येऊ शकतात का? डोंगर चढताना तिथे कोणते अजून जंगली जनावरे, पशु-पक्षी असू शकतात का? म्हणजे या सगळ्या गोष्टीची माहिती घ्यावी लागते. त्यासाठी तिथे नकाशा आवश्यक आहे. तो डोंगर कोणत्या भागातून, कोणत्या पायवाटेतून, कच्च्या रस्त्यातून किंवा सडकेतून किंवा कोणत्या भुयारातून तो जात आहे का? त्यासाठी मुलांना आपल्याला नकाशाची अत्यंत गरज असते. त्यामुळे काय गरीब मार्ग आखणे किंवा परिसराच्या विकासाची नियोजन. परिसराच्या विकासाचे नियोजन म्हणजे काय, की समजा आपल्याला एखाद्या आपल्या पर्यावरण जसं आपण शिकलो, की आपला परिसर पर्यावरणातून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. पण जर परिसरासाठी जर काय सांगितले परिसराचे नियोजन करायचं असेल म्हणजे की बाबा एखादा जर आपल्याला रस्ता बनवायचा आहे, पण त्या रस्त्यामध्ये एखादी गोष्ट येत असेल, तर मग आपल्याला त्या गोष्टी काय कराव्या लागतील. मग त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी देखील नकाशा पाहिजे, की नकाशामध्ये या गोष्टी आहेत का? या गोष्टी बसत का? मग नकाशामध्ये तर आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल? मग त्या पर्यावरणासाठी आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल का? हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपल्याला नकाशाचा उपयोग या सर्व कारणांसाठी होत असतो. तसंच म्हणजे परिसराचा विकास बघा इथे तेच सांगितलं, की की जेव्हा आपण एखादा रस्ता बांधलाय तर ते मध्ये झाड आहे. मग हे झाड जर आपल्याला रस्ते बनवायचे आहेत, तर मग आपल्याला हे झाड तोडणं गरजेचं आहे का? मग ह्या नकाशामध्ये आधी बघितलं जातं किंवा नकाशात बघितलं तर कळतं, की अरे इथे तर झाड आहे, पण आपल्याला तर रस्ता बनवायचा आहे. मग रस्ता बनवण्यासाठी आपल्याला या झाडाची कटिंग करावी लागेल का? मग त्यासाठी आपल्याला अजून पुढची काय कारवाई करायला लागेल? जर झाड कट करायचं असेल, तर आपल्याला ऑफिशियली लेटर द्यावं लागेल वनवृक्षाच्या खात्यामध्ये आणि जर त्यांनी परवानगी दिली, तर ते आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे ही सगळी पुढची प्रोसिजर आहे. तर या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नियोजन करावं लागेल. का इत्यादीसाठी तो वापर आपल्याला करता येतो. नकाशाचा वापर आपल्याला अशा 4-5 गोष्टींसाठी करता येतो. नकाशा अनेक जण वापरतात. बरोबर मुलांनो, की जिथे समजा आपल्याला एखाद्या मोठ्या म्हणजे लांबच्या रस्त्याला जरी जायचं असेल, तरी पण बघा आत्ताचे लोकं नकाशा कसे वापरतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, की जे मॅप लावतात, जे Google मॅप असतो, ते सांगत असतं, की तुम्ही आता उजवीकडे वळा, डावीकडे वळा, आता इथे थांबा किंवा इथे पुढून थोडा 5 मिनिटं आहे, 10 मिनिटं आहे, ते तुम्हाला सतत दाखवत असतो. तो देखील एक प्रकारचे आपला आधुनिक काळाचा तो काय आहे, एक नकाशा आहे, की जो तुम्ही Google मॅप लावतो, की जे काय दाखवतो, की जे Googleमध्ये तुम्हाला सांगितलं जातं, की तुम्हाला आज या रस्त्याने जायचं आहे, सरळ पुढे जायचं आहे, उजवीकडे वळा, डावीकडे वळा, या सगळ्या गोष्टी तिथे सांगितलं जातो. आणि त्यामुळे अजूनही आपण नकाशाचा पुरेपूर वापर करत असतो. ज्यांना माहिती आहे ते जातात, पण ज्यांना माहिती नाही, मग आता पहिल्यासारखं कोणी विचारत नाही, की बाबा हा रस्ता कुठे जातो, काय जातो. जर Google मॅप लावला, की बरोबर आपण त्या ठिकाणी पोहोचत असतो. आणि त्याप्रकारे बघा हा नकाशा दिसत आहे. बघा नकाशात दाखवलेले घटक सर्वांना सहजपणे समजावे यासाठी चिन्हाचा वापर केला जातो, की नकाशा जर दिला त्या नकाशामध्ये प्रत्येकाला समजलं पाहिजे, की इथे पाण्याची नदी कुठे आहे, इथे समुद्र कुठे आहे, इथे रस्ते कुठे आहेत, तिथे लोहमार्ग कुठे आहेत. त्यासाठी तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे इथे समजण्यासाठी चिन्हे आणि खुणांचा वापर हा योग्य पद्धतीने केलेला जातो, की तुम्हाला ते अतिशय सहजपणे समजेल. या दृष्टिकोनातून या गोष्टींचा तिथे तुम्हाला एक सांकेतिक भाषेमध्ये त्या गोष्टीचा वापर केला गेलेला आहे. सांकेतिक चिन्ह आणि खुणा आणि चिन्ह याचा वापर केला. आता बघा इथे काय सांगितलं सांकेतिक खुणा म्हणजे काय? की सांकेतिक खुणा याचा अर्थ तुम्हाला इथे सांगितलं, की नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेला खुणा आहे. संकेतानुसार म्हणजे काय? सांकेतिक म्हणजे जे भौमितिक आकार म्हणून घेतलेल्या गोष्टी असतात त्याला सांकेतिक गोष्टी होतात. आता हा तुम्हाला भारत देश आहे, तर या भारतात हा समुद्र आहे. ते तुम्हाला समुद्र दाखवायचं असेल, तर तुम्हाला इथे तो नकाशा दाखवला असेल. तर तुम्हाला इथे दाखवायचं असेल, की गव्हाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये होतं, तर तुम्हाला इथे गहू, ज्वारी, बाजरी समजा इथे सांगितलं असेल गहू, ज्वारी आणि बाजरी हे कोणकोणत्या प्रदेशामध्ये होतं, भारतातील कोणकोणत्या भागामध्ये गव्हाचं उत्पादन येतं, तर मग हरियाणा भागामध्ये. मग तिथे तुम्हाला गव्हाचे काय दाखवले जातील, एक सिम्बॉल असेल, बरोबर आहे. मग तांदूळ कुठे घेतला जातो, मग तांदळाचं चिन्ह असेल ते असं चौकोन आपण मध्ये दाखवूया, बरोबर. आता समजा इथे दाखवलं, की जर आपल्याला गहू घ्यायचा आहे तर गव्हाचं पण आपण त्रिकोण दाखवू. जर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर तांदळाचं पण चौकोन दाखवूया. जर आपल्याला ऊस घ्यायचा आहे तर ऊसाचं आपण चिन्ह कसं दाखवूया, असं दाखवूया, बरोबर आहे. तर मग तुम्हाला इथे तशाप्रमाणे सूची द्यावी लागेल. इथे गहू आहे, इथे तांदूळ आहे, इथे ऊस आहे, बरोबर आहे. मग त्याचं जे चिन्ह आहे ते जे काही असेल ते, बरोबर. मग त्याप्रमाणे मग आपल्याला सूची असेल तर या सूचीनुसार आपल्याला हे काय आहे, ही सांकेतिक चिन्ह आहेत ते त्याप्रमाणे आपल्याला कळतं, की म्हणजे आपल्याला अजून कळतं, की वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार या खुणा आहेत. याला काय बोलणार, खुणा बोलणार. हे जे खुणा आहेत मग ते योग्य प्रकार म्हणजे जसं आता बघा इथे दिलेलं आहे खुणा, की आंतरराष्ट्रीय सीमा, बरोबर, देशची राजधानी, राज्याची राजधानी, आंतरराष्ट्रीय सीमा. म्हणजे हे कोणत्या प्रकारात दाखवलंय, की बघा इथे फिकट आहे, इथे कच्ची आहे, इथे
चौकोन दाखवला, इथे डॉट दाखवला, म्हणजे हर एक गोष्ट आहे तिथे त्यांनी दाखवली गेलेली आहे की तुम्हाला यांचा पुरेपूर म्हणजे व्यवस्थित समजण्यासाठी या सांकेतिक गोष्टीचं इथे बघणं गरजेचं आहे. तुम्ही जर इथे पाहिलं तर मुलांना तुम्हाला कळेल की याच्यामध्ये काय दिलंय. इथे तुम्हाला डॉट दिसतोय म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, ही राज्याची राजधानी आहे. इथे देश की राजधानी, देशाची राजधानी तुम्हाला काय दाखवली, लाल याच्यात दाखवली आहे, पण राज्याची तुम्हाला याच्यात दाखवली आहे, डॉट मध्ये दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तुम्हाला फिकट कच्चा रस्ता दाखवलाय आणि राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या तुम्हाला पक्क्या लाईन मध्ये दाखवलाय, डार्क लाईन मध्ये दाखवलाय की जिथे जिथे तुम्हाला डार्क लाईन दिसेल ही डार्क लाईन आहे, तिथे तिथे काय आहेत, सीमा आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला या सूचीमुळे अजून सोपं जाण्यास समजण्यास काय होते मुलांना, सोपं जाण्यास मदत पडते. अजून तुम्हाला या भौमितिक आकृत्याच्या स्वरूपात असतात, म्हणजे ज्या तुम्हाला आकृत्या दाखवल्या जातात त्या भौमितिक असतात. भौमितिक म्हणजे जसं तुम्ही समजू शकता, गोल आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, आयत आहे, बरोबर आहे, सिलेंडरचा हा जो आकार आहे, म्हणजे ह्या ज्या भौमितिक आकार म्हणजे भूमितीतून म्हणजे गणिताच्या माध्यमातून ज्या आकृत्या असतात त्याचा देखील वापर आपण काय करतो, नकाशामध्ये करत असतो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्या बघा दिसत आहेत. या चिन्हाचा जिथे तुम्हाला चर्च दिसत आहे, घर दिसत आहे, बरोबर आहे, मंदिर दिसत आहे, गाडी दिसत आहे, इथे गाडी दिसत आहे, म्हणजे या सगळ्याचा आकार देखील जो आकार आहे तो लहान स्वरूपामध्ये दिला जातो. त्याला काय बरोबर आपण चिन्हाच्या रूपामध्ये आपण तो घेतला जातो आणि त्याच चिन्हाचा वापर छोट्या आकारामध्ये जाऊन तो नकाशामध्ये त्याचा वापर केला जातो. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की उदाहरणार्थ रेषा आहे, ही याला काय बोलणार, रेषा आहे, हा त्रिकोण आहे, हा काय वर्तुळ आहे आणि हे काय आहे, बिंदू आहे. याचा छोट्या प्रमाणात आकार घेऊन काय केला जातो, तो तिथे चिन्हाच्या स्वरूपात छोट्या स्वरूपामध्ये तो काय केला जातो, तिथे दाखवला जातो. आणि त्याप्रमाणे आपल्याला सांकेतिक चिन्ह बघा इथे काय सांगितलं तुम्हाला, हा जो नकाशा दिसतोय हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये ही सर्व जी राज्य दिसत आहेत तुम्हाला गाव, ही कसली आहेत, महाराष्ट्राची आहे. मग याच्यामध्ये देखील बघा आता सूची आहे, तुम्हाला इथे सूचीमध्ये तुम्हाला एक इथे बघणं गरजेचं आहे की तुम्हाला काय सांगितलंय. जर आपल्याला बॉक्साईड आहे, चुनखडक आहे, लोखंड आहे, तांबे आहे, मॅग्नीज आहे, डॉलमाइट आहे, गारगेट, वाळू, कोळसा, अभ्रक, तर हे तुम्हाला कुठे कुठे मिळणार आहे, तर तुम्हाला तिथे त्याप्रमाणे बघा तुम्हाला सांकेतिक काय दिले आहेत, खुणा दिल्या आहेत. त्या खुणानुसार तुम्ही काय करणार बघणार. जर मला बॉक्साईट पाहिजे असेल तर ते कुठे कुठे मिळणार आहे, की चला मला रांजण या गावामध्ये मिळणार आहे, तर मला कुठे मिळणार आहे, सिंधुदुर्गामध्ये देखील मिळणार आहे. जर मला गारगोटी हवी असेल तर ती मला कुठे मिळणार आहे, तर ते देखील तुम्ही तिथे बघणार आहात. म्हणजे तुम्हाला या सूचनाद्वारे एक जी मोठ्या आकाराचं जे चिन्ह आहे त्याच्यातून जे छोट्या आकाराचं चिन्ह घेऊन ते त्याच्यामध्ये चिन्हामध्ये त्याचं छोट्या स्वरूपात त्याचं रूपांतर करून तुम्हाला नकाशामध्ये टाकलं जातं. बरोबर मुलांना, त्याच्यासाठी तुम्हाला आधी सूची बघणं फार हे गरजेचं आहे. चिन्ह म्हणजे त्या गोष्टीसाठी वापरलेल्या चित्र स्वरूपातील लहान आकृती, म्हणजे जे चिन्ह मोठं आहे ते लहान स्वरूपामध्ये दाखवलं गेलेलं आहे त्यालाच आपण काय बोलणार बघा. की जसं आता हे मोठं आहे, इथे काय सांगितलं, इथे देऊळ आहे, इथे मशीद आहे आणि इथे किल्ला आहे. म्हणजे तुम्हाला देवळाची, मशिदीची आणि किल्ल्याची तुम्हाला प्रतिकृती माहिती आहे कशा आहे, पण ते छोट्या प्रमाणामध्ये तिथे दाखवलं जातं. जर तुम्हाला सांगितलं की राज्यामध्ये कुठे कुठे मंदिर आहेत, कुठे कुठे किल्ले आहेत हे तुम्हाला दाखवायचंय, तर तुम्हाला किल्ल्याचा असा हा आकार तुम्हाला दिला गेलाय. मग तुम्ही बघणार की अरे हा किल्ला इथं आहे, दिसतोय, इथे दिसतोय, तुम्हाला तिथे दिसतोय, रायगडला दिसतोय, जेजुरीला दिसतोय, बरोबर. महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी किल्ले आहेत. म्हणजे त्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, त्या गोष्टी दाखवू शकता. ह्या चिन्हाचा छोटा प्रमाण चिन्ह व खुणा हे दाखवले जाते. चिन्ह आणि खुणा बघा याच्यामध्ये फरक आहे मुलांना. चिन्ह सांकेतिक, खुणा ह्या भौमितिक रचना असतात, ज्या रेषा, वर्तुळ, बिंदू, बरोबर, ते त्रिकोण, चौकोन, आयत ह्या भौमितिक रचनेपासून त्याला खुणा बोलतात. चिन्हे म्हणजे जे मोठे स्वरूपातले जे चिन्ह असतात ते छोट्या स्वरूपात दाखवले जातात, त्याला चिन्ह असं बोलतात. जसं आपण उदाहरणार्थ देऊळ आहे, मंदिर आहे, किल्ला आहे त्याच्यात. तर तसंच माता बघा काही तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत की ते कशाच्या स्वरूपात तुम्हाला नकाशामध्ये दाखवले गेले आहेत ते देखील आज आपण पाहणार आहोत. की आता बघा हे टपाल कार्य आहे, तर टपाल कार्याचं असं तर तुम्हाला अशा प्रकारचं चिन्ह दिसत आहे, बरोबर मुलांनो. हे काय आहे, हे बंदर आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, पोर्ट आहे. बंदरमधून काय केलं जातं की माल नेण्या आणण्याचं काम केलं जातं, त्याला जसं बंदर म्हणणं की दीप, किल्ला झाला आपला, बरोबर. हा काय लोहमार्ग आहे, बरोबर मुलांना. हे काय रेल्वे आहे, ही काय आहे, विहीर आहे, दवाखाना आहे. हे काय आहे, समुच्च रेषा आहे, स्थानिक उंची आहे, वस्ती आहे, गवत आहे, हे समुच्च रेषा आहे, हे राखीव वने आहेत. म्हणजे अशा हरेक प्रकारचे RAF जिथे दाखवलं जातं, रिझर्व्ह ऑफिस आहे, म्हणजे अशा अनेक प्रकारची चिन्ह तुम्हाला इथे दाखवली गेलेली आहे. ही भारतीय सर्वेक्षण संस्थेने
नकाशे तयार करताना वापरलेली चिन्ह आहेत. म्हणजे आता तुम्ही जी चिन्ह पाहिली, ती चिन्ह कोणी केली आहे? भारतीय ही चिन्ह कोणी तयार केली आहेत? भारतीय सर्वेक्षण संस्थेने तयार केलेली आहेत आणि ती तयार केलेली चिन्हांचा वापर त्याच्यामध्ये केलेला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये हे चिन्ह जे तुम्हाला आता दाखवले गेले, ते चिन्ह इथे टाकले गेलेले आहेत. बरोबर. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. की भारतीय सर्वेक्षण संस्था काय करते? ही भारतातील नकाशा करणारी मुख्य संस्था आहे. तिची स्थापना 1767 मध्ये झालेली आहे. किती? 1767 मध्ये. या संस्थेने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून भारतीय उपखंडाचे विविध प्रमाणित स्थलदर्शक नकाशे तयार केले आहेत. आणि या संस्थेने काय केले आहे? विविध नकाशे करून स्थलदर्शक नकाशे म्हणजे त्या भागाचे नकाशे तयार केले आहेत. व या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून या ठिकाणी आहे. बघा मुलांनो, या संस्थेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? उत्तराखंडला आहे आणि ते डेहराडून येथे बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे असं आपण पाहिलं की नकाशा काय? नकाशा आपला सोबती आहे. कशा प्रकारे आहे हे देखील पाहिलं की आपल्याला कशा प्रकारे त्या नकाशाची माहिती होते किंवा आपण तो अभ्यास शिकलो. तर आपला सारांश काय? की आपल्याला भूरचनेची ओळख झालेली आहे, प्राकृतिक रचना, मग त्याचे जे चिन्ह आहेत दाखवले, नकाशात दाखवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या देखील आपण पाहिल्या आहेत. उंची आणि खोली मोजण्यासाठी रंगाचा कसा प्रकारे वापर केला गेलेला आहे, सांकेतिक चिन्ह आणि खुणा याचा देखील कशा प्रकारे वापर केलेला आहे हे देखील आपण पाहिले आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांनो की आज आपण नकाशा आपला सोबती कसा आहे आणि त्याच्यातले विविध घटकांचे देखील आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि चित्रांच्या माध्यमातून आपण त्याची अतिशय उत्तमरित्या आपण माहिती घेतलेली आहोत. ही उदाहरणासकट आम्हाला वाटतं मुलांना हा तुम्हाला पाठ नक्कीच समजला असेल. वळूया आपण पुढच्या घटकाकडे.